हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। परमात्मा दैवासुर संपद विभाग योगांतो परमात्माले प्रीतीचे जो परमात्माले साधन कोरक परमात्माले वच्चाक साधन एक अगत्य जावन सुचे एक दैवी गुण म्हणलेले तांतो तो 26 दैवी गुण सांगता परमात्माला प्रीतीचे ते दैवी गुण म्हणटा तांत भितरात आम्ही 15चे गुण पळोवचे आसाचे। काल इथं 14 गुण सांगला 14चे दैवी संपत्त कसले म्हळ्यार शांती मनाची शांती। आत्ता 15चे दैवी गुण अपैशुनम पैशुनम म्हळ्यार कसले पिसुणते म्हळ्यार जी पूर्णतना नाही। आता आम्ही पिसून आमचे गेल्यान पिसूण म्हळ्यार मस्त पिन्नारी म्हणटाची मैजर त्याने पैशुना म्हळ्यार चाडी सांगचे विंगडाले विषय एकलेले विषय एकलेले विषय एकलेले चाडी सांगचे म्हणटा पण ताका संस्कृतान पैशुना म्हणजे तशी पैशुनम साहसम देह ईर्ष्या असूयार्थ दूषणम म्हळ्यार चाडी सांगचे विंगडाल्यागी चाडी सांगचे म्हळ्यार एकले आडलान घालचे जेवो तागेले दोश हागेले सांगचे हागेले दोश तागेले सांगचे मन दुखोवचे हे पुराय पैशुना म्हळ्यार गुणान देता। जाल्यार परमात्माक अपैशुना हे गुण ना नाशिराबल्यारीची भारी प्रीती कय अपैशुना चाडी सांगना नाशिराबचे ते दैवी गुण म्हणटा परमात्मा। हे चाडी सांगचे पैशुना गुण आसा पळय अत्यंत निकृश्ट जावन आशिल्ले गुण एकदम कीळ गुण म्हणटा पळय तशी स्वार्था खातीर करची हे पुराय एकलेले चाडी एकलेले सांगचे तागेले चांग जेवचे पळोवचे हागेले विशय आनी एकलेले सांगचे तागेले चांग जेवचे पळोवचे आमगेले एक लाभ जात म्हण जाल्यार एकलेले तुकून एकले चाडी सांग तर घुंवचे हे पैशुना गुण निकृश्ट जावन आशिल्ले गुण मात्र न्ही महापापकर गुण। एक लाभा खातीर अन्यक मत्सर असल्यार तागेले आसूचे एक सान दोश ओड करून सांगताचे इथे म्हळ्यार आमकां तांगेले वयरी मत्सर आसा तेदन तागेले दोश पुरे सोदून विंगडाले सांगचे ताका विंगडालेद्राक अपमान करचे जेवो ताका एक कसले लायक हुद्द मेळ्ळा म्हण लेख्या प्रमोशन जाल्ले कसले जेवो जाल्ले त्या हुद्द्यार दुखून ताका देंवोवचे खातीर ते तागेले पयशे वयरचे ऑफिसर आले तागेले विशय नाका जाल्यार सांगचे हे मागीर पैशुना गुण जाता। हे पुराय मस्त मीन मेंटालिटी म्हणटाचे आमी कीळ गुण तशी। आतां उत्तर म्हूण म्हणलेले एक वर ते मनशाक देवान दिल्लेले न्हय उलोवचेक जायना नातील जाल्यार पोटे जल्लेले जाल्यार कसले करूं जाता शिल्वे ना न्हू तो दुसऱ्यान उलयले पळोवन आयकुका बेजार करपा जाता जाल्यार देवान आमकां उत्तर म्हणलेलेक दिला जाल्यार ते देवाल व्हड वर जाल्यार देवान दिल्लेले ते व्हड वर आमी अशी विंगड एकले मात्या गांठी घालूक चाडी सांगूक मन दुखोवच्याक मस्त एक कठोर उतर उलोवच्याक पुरे उपयोग केले म्हण जाल्यार ते देवान आमकां दिल्लेले उत्तर म्हणलेले वर आमी दुरुपयोग करून घेतल्या बरें जाता। हे गुणा निमती कोणाकय सूख सवे ना एकल्याल मध्ये एकल्याक लढाई द्वेषो हे पुरे सूर जाता परस्पर लढाई करून घेताची तो म्हाका अशी म्हणटा आशिल्लो हांव ताका तशी सांगया असल पुरे द्वेष सूर जाता हे पुरे वायट गुण। तशी केन्नाय जिब्बेचें काम कसो आसूं का म्हळ्यार छंद उतर उलोवपाकय जिब्बेन उलयले उतरां निमती कोणाकय उद्वेग जावच्या नज म्हूण हित जावन आशिल्ले उतर उलयले म्हण जाल्यार ते वाक तपसू म्हणटाची वांगमय तपसू म्हणटाची ताजे खातीर पुरंदरदासान सांगचे
ಚಾಡಿ ಹೇಳಲು ಬೇಡ ನಾಲಿಗೆ ನಿನ್ನ ಬೇಡಿಕೊಂಬೆನು ನಾಲಿಗೆ ಮುಣು ಕೊಣಕೈ ಕೊಣಲಿ ಚಾಡಿ ಕೊಣಲಗಿ ಸಂಗುನುಕ ತಸಲ್ ಚೂಕಿ ಕೋರ್ನುಕ ರೂಢಿಗೊಡೆಯ ಶ್ರೀ ರಾಮನ ನಾಮವ ಆಡುತ್ತಲಿರು ಕಂಡ್ಯ ನಾಲಿಗೆ ಜೀಬದವ ಅಂದಿಲ್ಲ ಕಸಲಕ್ಕ ತಗಲ್ ನಾಮಸ್ಮರಣ ಕೊರ್ಚಕ ತಗಲ್ ನಾಮಸ್ಮರಣ ಕೊರೋದಿಲ್ಲೆಲೆ ಜಿಬ್ಬೆನ एकलल दोष एकला सांगचे एकलाल वैर एकला चाडे सांगून आडलान घालचे ते परे कोर नका देव कोपता म्हण सांगून पुरंदरदास सांगताची व्यर्थ जावन कोणाकी दुःख कोरची तसल उतरा मी उल्लयलं त्या काही उतरा कसले मौल्य असवे ना व्यर्थ उतर ते एकलाल मन दुःख इली मात्र त्याची कोणाकी दुःख कोरची तसल उतर उल्लोचनच कोणाले निंद करूनच कोणाकही अपमान करूनच कोणाकही अपहास्य करूनच जलरी केदनाई तसल कसले वाईट काम करना नशी दिल्लेल जिब्बेन आमक उद्धार करचे तसले जवो मोक्षा कारण जेवचे तसले हरिनामोच्चारण कर का म्हणून दास सांगताची कोणाले मन दुःखू नुका हरिಯ ಮಹಿಮೆಗಳನ್ನು ಪಾಡು देवाले उत्तर मात्र सांग कोणाले मन दुःखू नुका मात्र नाही सांगता बळे ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದು ಗೋವಿಂದ ಎನ್ನಿ उठानो हरिनाम स्मरणी शूर कोरका तशी आता चाडी सांगका मुंडिसचे कोणाले आक मुख्य कारण कसले मत्सर त्यांनी आमगेल्यापाशी वैरचे रूपानं गुणानं कीर्तीनं ऐश्वर्यानं कसले कोणी आमगेल्यापाशी वैले म्हणून दिसले कुठले मत्सर सुरू केले तांगेल्या विषयी नातीले तांगेल्या नातील कसं की एक वाईट गुण सांगू सुरू केले अन्यक कसं म्हण म्हणारे आपण श्रेष्ठ वरलेल पुरे मी गेल्यापाशी कनिष्ठ हे मद म्हणताची या मदा निमती आम्ही चाडी सांगताची तशी मद आणि मत्सर हे दोन्ही चाडी सांगच्याक पूरक जेवचे गुण तशी मद मत्सर कोणाक चड अस एकल्याला चाडी एकल्याला सांगची गुण कोणा चड अस त्यांनी कितले वेदाध्ययन करोची गोदान भूदान अन्नदान तसल महामहादान दिवोची गयंतू श्राद्ध करोची पिंडप्रदान करोची तीर्थ स्नान करोची क्षेत्र दर्शन करोची कसले करोची कठीण कृच चंद्रायणादी व्रत उपास करोची यमनियामदी अष्टांग योग कोरनु कसलच कडी साधन केल्यारी या साधन पुरे व्यर्थ जाता इटक तो चाडी सांगता इतले पुरे चांग केलेले ताणे कोणाल की मन दुखून चाडी सांगून तागेले वाईटपण चढ करून घेतले ताणे तशी पिसोणारिगिंತ अधिक ಹೀನರುಂಟೆ ವ್ಯಸನಿಯಾಗಿ ಹಂದ್ರಪಗೆ ನೀತಿಯುಂಟೆ म्हणला पिसोण्या म्हळ्यार चाडी सांगतलो चाडी सांगतल पशी हीन कोणे असावे तशीची व्यसनी रायो म्हळ्यार कसं की वाईट व्यसन असुची रायो तो प्रजा वर्गाक ताका व्यसन अस तंतू तो व्यस्त जावन आसता की प्रजा वर्गाक राज्यभार सकड कशी करतो प्रजा वर्गाक कशी पळयता तशें जावन पिसुणाल पशी हीन कोणेना व्यसनी रायाल पशी नीतिहीनय कोणेना तशी तांकां दोग जनाकी भेद ना कोणाक चाडी सांगतल्याकय व्यसनी रायाकय भेद ना म्हणून तशी एकलो मतिहीनू एकलो नीतिहीनू पिसूण मतिहीनू व्यसनी रायू नीतिहीनू म्हणून सांगून पुरंदरदास सांगताची एक काणी हांव हाजे पशी फुडें सांगूनच पुरो दोनी एक रायाक पंडितांक पुराय आपोवन सन्मान करचे गौरव करचे तांगेल पांडित्या एक मौल्य दिवची त्या रायान तागेल देशांत कोण कोण पंडित आसाची तांकां पुराय आपोवन एक सन्मान करून तांकां एक काणीक दिवन पेटोवचे म्हळ्यार तांगेल पांडित्या एक गौरव ते कसले शिकपारच न्ही ते अभ्यास आशिल्ले रायो एक पंत तागेले राज्यांत दोनी व्हड पंडीत आशिल्लीची तांकां आपयता ओटू आपयता या पंडिता एकल्या पळयल्या एकल्या जायना एका गांवची तांणी रायो कशी एका गांवची न्हू दोग जण ओटू येवची म्हणून अर्थारी तो आपयता तांकां एक पंत तांकां सन्मान म्हणून आपयता दोग जण येताची एका गांवचे एकल्या पळयल्या एकल्या जायना एकल्या पळयल्या एकल्या जायना हाणें तागेल विशयान एकल्याला सांगचे ताणें हागेल विशयान एकल्याला सांगचे अशी आसूत न्ही तांकां एकल्या वैरी एकल्याक हीत ना आपण व्हड पंडितो तो पंडीत म्हूण नांव घेवन म्हाका येवचे कसं की कीर्ती सन्मान दुड्डू पुरे तागेल दिकड वतना म्हणून ताक जाळ आसलें रे ताका हागेल वैरी तेंची जाळ तसल दोन पंडिताक रायान ग्राचारा ओटू आपयल की रायान लेखले एका गांवचे ओटू सन्मान घेवन वचचें म्हूण
हांगा इलीची तोग जनाक दोन कूड दिली रायान रापच्याक रात्री म्हणटना जेवणानी जावन जातरी तांणी कश्य तांकां कुडाप रय सवकरी असवे पळोवया तांगेले एक गडे उरलो नेवया म्हणून रायो सुरय एक पंडिताल कुडा चमकलो तेदना रायान सांगलें त्या पंडिताक आपयला तुमकां दोग जाणां वटू सन्मान म्हणटा कोण तो अमको पंडितू तुगेलो गोंयचो वय यो तो पंडीत म्हूण कोण सांगिल राया तुका कसले पंडीत न्ही ताणें पारस मात्र सांगचें कसलें शास्त्रज्ञान ना कसलें गोत ना ताका शुद्ध गड्डवतो म्हूण म्हणाल रायन तो आयकलो त्या पंडिताकय पळोवचो चमकलो तागे लागीं आन्याकले आपयला म्हूण म्हणलेले विशय रायान सांगतना ताणें तशी सांगलें अयो ताका तो पंडीत म्हूण तुका कोण सांगिल राया तो कांय पंडीत न्ही ताका कसलें गोत ना ताका तो जना एक तागेलें चंद उतर उरलो न्हू जना मांकड करता तितलीची शुद्ध रड्डू तो ताका कसलें ज्ञान ना शास्त्र ज्ञान ना म्हणटा रायो न्हू तो आयकता तो राय न्ही जावन छांगू तशी तो कसो करता कसलें उलयना हेर दुसू तांकां सन्मान करतना तांगेले एद्रा वड तट्टे दवरला ताका आमगल धंकिला पळय तुमकां पुरय सन्माना दवरलेले तुमकां पुरवे पळय म्हूण म्हणटकीर राय दोग जाणां एद्राक आमगल काडयसिता सैनीक तागेले सेवकाल करिना पळयल्यार दोन व्हडले वाट्यान तण पेंडी पुरय दवरनस तांकां आश्चर्य जाता तांणी रायाल्या कोपताची कसो राया ये आमकां अपमान करूं तूं आपयील बाय राय सांगतकय हांव तुमकां अपमान करता म्हणना तुमकां अपमान करून घेतला काल हांव तुगेला येतना तूं हाका गड्डव म्हणलें हांणी तुका रड्डू म्हणलें गड्डवा आनी रड्ड्या आनी विंगड कसो दीव येताव तण पेंडी मान्न दीव येत म्हूण म्हणटना दोग जाणां तोंड काळी जातकय तशी चाडी सांगची एक गुणान तांणी तांगेल कसं की एक मर्यादा कळवून घेतली मात्र न्ही रायाल प्रिती कळवून घेतली एक सन्मान मेळचेय गेल्ली तांकां वय तशी आनी असल चाडी उतर आमी रामायणांत पळयताची रामायणांत रामान वनवासा वच्च्या कारण सगळे एक वनवासाच्या मुखार देखून सीती कांपून गेली सीती कांपून गेले देखून रावणाले संहार जाले हाका पुरे कारण एक मंत्र येले दुर्बोधनेचे उतर कैकेयीक आनीक शुर्पनखीन रावणाक चाडी सांगिली सीतेल आनी रामाल विशय त्या दोनी निमती जावन सगळी रामायण जाल्लें पुरे जनागोतस तशी अशी उतर चंदनानातलं रे त्या उतरा निमती कितली की वायट जाता कसंच कड पाप जाता म्हूण मनुस्मृतीन तूं मनु सांगता पारुष्यम अंध्रतम च एव पैशुनम च अपि सर्वशः असंबद्ध प्रलापस्य वाङ्मयम स्यात् चतुर्विधम चारी नमनेचे पाप जातकय उतरान पारुष्यम म्हळ्यार कठीण उतर उरलो न्हू विंगड मन दुखता वय बाय कठीण उतर येत आसल्यार पाप करता म्हणजे कठीण उतरान दुसऱ्याल मन दुखता हे मागीर एक पाप तशीच अनरतम फटी सांगेल निमती नाना पाप जाता तशीची पैशोनम म्हळ्यार चाडी सांगचे मागीर असंबद्ध प्रलापस्य च सर्वशः हें पुरय असंबद्ध प्रलाप म्हळ्यार निष्प्रयोजक जावन आशिल्ले विशय पळय देवाल कसं की म्हणून जीप दिलेले कडेन अशी एकल्याला चाडी सांगची एकले गांठी घालचे तांगेले विशय हांगेले विशय तांगेले सांगचे पट्ट्यो मारचे मागीर असंबद्ध प्रलाप म्हळ्यार वट्रासे उल्लोका नवे म्हूण उल्लोचे ते पळय संजे नंतर थंय काट्यार बैसून पंचादीक करची म्हणटा पळय कसलें ना तांतू तांगेल विशय मात्र विंगड कसलें ना हें पुरय उतरान पाप जाता म्हणून मनु सांगता आनीक कसो म्हळ्यार हें एक सांगता जाल्लो विशय नारदाक कलहप्रिय चाडी कोरू नाका जाल्लो सकट सांगता हें आमगेल चुकी निंदन जाती हें न्ही जावन नारद केद्दो व्हडलो श्रेश्ठ मनीस म्हूण म्हळ्यार श्रेश्ठ ऋषी म्हळ्यार वेदव्यास देवाक प्रार्थना करता आनी भागवत रचन करून जगत्यादी वयलो नारदानाची वाल्मिकीक रामाल काणी सांगून
सांगून ब्रह्मान सांगिले वाल्मिकीक रामकथा रचना करी म्हणून जाल्यार नारदान काणी सांगिल ताका तशें जावन वाल्मिकीक रामाल काणी रचना करूं जाल्ले रामायण नारदोची निचावन तो एकांत भक्तो सदां सर्व काळ नारायण 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 म्हूण नामस्मरण करतर आसता नाम तांगेले नारद नार म्हळ्यार ज्ञान परमात्माल ज्ञान दितल तो म्हणकत ताका नारद म्हणटा हें आमी पुराणांतांनी पळयता पळय प्रहल्लादो अवसुल गर्भा आसतनाची परमात्माल सर्व विशय प्रहल्लादा तिळशिलेले नारदान ध्रुवो तपस्या वत्ता म्हूण बाई सरतना तन्नी मेळ्ळ मधुबना वचून तपस्या करी म्हूण ध्रुवा सांगिले तन्नीची आनी कशी तपस्या कोरका परमात्माल खंयची रूप आलोचना करका हे पुरे नारदानाची ಧ್ರುವ ಸಂಗಿಲೆ ಪ್ರಾಚೀನ ಬರಹಿರಾಯಕ ಪುರಂಜನ ಉಪಾಖ್ಯಾನ ಸಂಗುನು ಕರ್ಮಕಾಂಡಾಂತ ಮಸ್ತ್ ಆಸಕ್ತಿ ದವರ್ನುಕ ಕರ್ಮ ಮಾರ್ಗಾಂತು ಕರ್ಮ ಯೋಗಾಂತು ಆಸಕ್ತಿ दवरी म्हूण सांगून तक्का हे प्रपंचादुकून मुक्त जावची वाट दाखयली नारदाल मस्त सकड काणी आमी पळयताची खंयच्यान तुवें मायट केलेलें ना चांग केलेलें जाल्यार देवाल प्रेरणेन परमात्माल प्रेरणेन तो दैत्य जनाले वचून देवान सांगिल तशी देवतेंगेले हिताक लोकाच्या हिताक परमात्माल प्रेरणेन दैत्याले वचून परमात्माल विशय तांकां मोह जेवची तसल उतर तो सांगता ते चाडी कांय न्ही ते परमात्मान ताका प्रेरण दिवचें तशें वचून उरलय म्हूण तांतूय लोक कल्याणच आसता देवतेंगेले हित तांतो आसता म्हणटना चाडी न्ही चाडी म्हळ्यार लौकिकांतू आम्ही अन्यकल्यांक एकल्या मात्याक गांठी घालून थंयच्यान तो नारद म्हणजे नारदान तेका सलेकरणी उडगास दवरची नारदान कसले एक देवतेक न्ही दैत्याल मध्येन तुका सलसकडी एक ताणें देवतेला तमी न्ही दैत्यालागी वचून सांगचें म्हणटना उडगास असो सांगिले ऐकून माते वायट कोण घेवचे दैत्य गुण ते तशी नारदान चाडी सांगिले न्ही तशें जगत्यांतू कोणीय चाडी सांगतले जन असला व्हडलो नारद म्हूण नारदाक अवमान आमी करूनच नारदाल निंदे आमी करूनच तांणी केल्ले प्रति एक विशयान परमात्मान प्रेरण केलेलें तांकां परमात्मान प्रेरण केलेलें तशी चोवन प्रति एक दैत्यालय वचून सांगिल्ले विशया निमती जावन लोकाक हित जाला दैत्यान परमात्माला म्हळ्यार देवतेंगेल्या युद्धा येवचें हे पुरे सन्निवेश नारदान सुरवेक आतां कंसाले वचून अष्टमा गर्भाचो तो म्हणली कुडले तूं एका दुखून आटा गर्भुकी कडे दुखून सुरवेच गर्भ म्हूण तुका गोतसवें तशें जावन तूं पुराय चेडूवांक खंय दवर जाल्यार चुकी न्हू तुवें म्हूण म्हणटना कंसू सुरवे दुखून चेडूवा मारू शुरू करत मू बाकी आशिल्ले ते सुरवे चेडा मारनाशिल्लो तो किर्तिमंताक मागीर मारता तो नारदान येवन सांगतरी इतेक म्हण नारदान ताका गोंदान घालें तांतू नारदान शिशुहत्ये प्रेरेपण दिल्लेलें न्ही तशें लेखचें न्ही तागेले पापा कडसून बोरक जाल्यार ताणें त्या परी कोरक आशिल्लें आनी ते शिशू पुरे तांगेले ते मनुश्य येवनी दुखून मुक्त जेवचे तांणी जन्म आयले कुडले मुक्त जेवचे तांणी तशी ताका पुराय नारदान प्रेरेपण दिल्लें तितलेची आनी तागेले पापा कडसून भर येयलो त्या परे उडगास दवरका आमी शिवाय कसले एक चाडी जगत्यांत कोणें सांगता म्हणजे तो नारद म्हणची न्ही ते चुकी जाता आनीक गुण कसले चांग म्हळ्यार दया सर्वभूतेषु भूतेषु दया भूतदया हें 16 दैवी गुण भूत म्हळ्यार कसं न्ही अस्तित्वात भूतनाम जीव अस्तित्वात जीव भूतनाम म्हळ्यार जीव आसतना ताका भूत म्हणटाची भूत म्हळ्यार आसतो मेल्ली नंतर भूत म्हणाचे अंग पुरय आमी उतरारी मेल्ली नंतर भूत म्हणचे मेल्लेले भूत येयलें म्हण तशें न्ही भूत म्हळ्यार जावन आसूची जीव अस्तित्वात भूत नाम थंय जीव आस तशें जावन ताका भूत म्हणचे तशीची तांत भितर जीव चैतन्य खंय आस चैतन्य खंयच्यान आसा ताजे वयर दय दाखोवचें मेल्ले नंतर दय दाखयल्यार कळना भूत दया म्हळ्यार करूण दाखोवचें चैतन्य आशिल्ले जिवा वैरी करूण दाखोवचें यत्नादपि परक्लेशम हर्तुम या हृदय जायते इच्छा भूमी सुरश्रेष्ठ सादया परिकीर्तिता विंगडाल कष्ट परिहार करचे इच्छा जावो विंगडाल कष्ट पळोवन सैसूच्या जायनानशी दुख्ख भोगचेस पळय ताका भूतदय म्हणचें आमकां आमगेले कश्टांत मान दुखता दुसऱ्याले कश्ट पळयतना
चड ती जनांक दुसऱ्यान कश्टारस म्हणकुले भारी संतोष. कोणाले वाईट विषय मस्त मस्त पण निम्मून निम्मून ऐकताची तेची कोणी बरे जल्लींची पळय कोणाले एक घरांत चार कार येऊन राबले एक दोन बंगलो बांदायलो आणि म्हणे त्या विषयी कोणीय निमगे जाता कितें कसा केलेल की कोणाला बॉडबे तिलेल की म्हण म्हणटाची तेची तेगेले घरा कसले मागशी मागशी कश्ट येयले ताका आशिल्ले घर ताण कळून घेतले कार विकूका जाल्यार जाल्यार मग ते त्या निम्मून निम्मून ऐकून घेताची भारी संतोष जाता जिवाक. जाल्यार भूतदया आशिल जनाक यत्नादपि परक्लेशम हर्तुम यारदी जायते विंगडाल कष्ट अयो ताने मस्त कष्टारस तांगेल कष्ट परिहार कोरका म्हळेल इच्छा जेवो भूमी सुरश्रेष्ठ दया परिकीर्तिता विंगडाल कष्ट पळोवन सैसूच्या जैना शिरपचे तक भूतदया म्हणचे तशी जीव असूचे सर्व जीवावैरी अनुकंप दाखोवचेच पळय ताका दया गुण म्हणचे ते प्राणेश्च्या पुरो पक्षेश्च्या पुरो मनुष्यश्च्या पुरो कसले जमनश्च्या पुरो आम्ही पंचयज्ञांत भूतयज्ञ म्हण पळयताची पुळिकाला जनान सकाळी उठेल कुडले तुळशी उदक घालचे जड्डा उदक घालचे रुका उदक घालचे पुरे करतलीची कोडक्या वचनू गायक ती पेंडी उदक तोरकळ पुरे दवरतलीचे आहार दिवचे पक्षींक कायळ्याक वायस आहार दिवचे बुकेन येईल जनाक अन्न दिननशी पेटयनाशिल्लीची वाडनशी पेटयनाशिल्लीची कोणी सुತ್ತमुत्तू कष्टार आसावे ತೊಂದರೆ आसावे तांणी आमगेले मित्र जावचे शत्रू जावचे कष्टार आसा तांणी तांकां ते कश्टार दुखून कसलेय एक मुक्त करूं जातवे म्हण पळोवचे उपकार करचे हे पुरे भूतदया म्हणटाची हेंची पंचयज्ञांतलो एक भूतयज्ञ. जाल्यार जनालांतू परस्पर दय येवचे केदना म्हळ्यार मोहशील कडेन मांत कोणाल वयर आमकां ती मोहच तांगेल वयर आमकां मस्त दय येता वग्गी करून येता तशें जावन दयेक मोहाक दयेचे दया म्हूण म्हळेलें मोहाचे बायल म्हळ्यार मोह आनी दय वटवट वचूचे म्हूण आमगेल प्रितीत जनान कश्ट आसल्यार आमकां पळोवचें जायना तांकां उपकार करताचे आमी ताका तांगेल वयर वचूचे मोह वात्सल्य ममता हे पळय कारण जाल्यार विंगड जन तांणी कोण की आमी कितें तांगेले कश्ट तांकां म्हणटाचे न्ही न्हू तो बसताचे आमी हें दय म्हणून घेना कश्टाचे मोगाचे जावोची शत्रू जावोची तांणी कश्टार आसतना पळोवच्या कोणा जायना पळय ताका भूतदया म्हळेल गूण आसा म्हणल्याक जाल्यार परमात्माने आमगेले वयर एक दय दाखोवचें म्हण आसा न्हय आमी परस्पर भूतदय दाखोवच्याक न्ही परमात्मान जिवा वयर दाखोवची दयेचे स्वरूप विंगड परमात्मो दय दाखयतना कठीण जातकयतो आमी दय दाखयतना आमी मोव जाताची आमगेलें मन मोव जाता दय येईल पेटा आनी आमी कितली मोग दाखयताची म्हणना जाल्यार परमात्मो तागेले भक्तांगेले वयरी दय दाखयतना ताजें स्वरूप विंगड इत्याक म्हळ्यार तागेले भक्तांक आनिकी परिश्करण करच्याक स्फूट करच्याक तांगेलें मन शुद्ध करचें तो कश्टा वयर कश्ट दितकय प्रतिकूल परिस्थिती भितर आसता जाल्यार ताका परमात्माक भक्तांगेले वयर कोपच म्हूण न्ही ताका साधन करचें एक वाट ताका जिवना वयर वैराग्याची तितली कश्ट दिता तशी पुणी तो आमगेला येवो म्हूण तशी साधकाले मनशुद्धी करच्या विना परमात्मा कोणालय वयर कोप ना कोणाकय तो द्वेश करना तशी परमात्मान दय दाखोवच्याक तागेले कृपा तागेले अनुग्रह म्हूण म्हणटाची हे विशीं परमात्मान भागवताक सांगला भागवतांतूची दशमस्कंदांतू परमात्मो सांगता यस्याहम अनुग्रहणामी हरिष्ये तद्धनम शनैः कोणाल वयर मिगेल अनुग्रह जावका म्हूण दिसता कोरका म्हूण दिसता म्हाका तागेले दुड्डू शनै हरिष्ये तागेले दुड्डू हांव तागेले म्हळ्यार दुड्डू हरिष्ये म्हळ्यार हरण करता म्हळ्यार देव कामतो म्हूण न्ही देव काणगेत म्हूण न्ही ताका दुडवा कश्टा घालता देव ताका संपादन करूं मेळना येदे जावन दुडवा कश्ट ताका येता ततो अधनम त्यजंती अस्य स्वजना दुःखितम पळय तागेलें धन गेल्लें म्हूण म्हळेलें दुख्खांत पडता तो अय्यो म्हाका कश्ट जाले म्हगेलें धन पुराय नाश जातरस संपतो नाश जालो धन नाश जालें हांव दुर्बळ जातरस कश्टा वयर कश्ट येतरस म्हूण तो दुख्खांत आसतनाची तो अधन जालो न्हू तागेलें कांय ना उंटाद कालके नेंटरू इश्टरू म्हणटा पळय तशी आसतना पुराय जनय मोगाचेची ना म्हणलें कुडले पुराय जनय हात सोण वताची तशी तांणी कसं करताची अस्य स्वजना तागेले स्ವಂತ जनय अधनम त्यजंती ताका दुड्डू नानवे म्हूण सांगून ताका त्याग करून वताकय स यदा तो तेदन कसं करता विथतो उद्योगो
विथतो उद्योग विंगड विंगड उद्योग करत काही कसल्याक धने स्यात धने हया म्हळ्यार आनीकी धन संपादन करचे खातीर तो नाना उद्योग करता जाल्यार ताका संपत्त मेळना म्हणजे निर्विण्ण भारी एक नमने खिन्न मनाच्यो जतकय तेदना तो कसं करता कोणीय नाच म्हूण दिसतना मत्परे ही परमात्माला वयर मन घालतकय कृतमैत्रस्य परमात्मा तूं शिवाय म्हाका कोणीय ना म्हण परमात्माली परमात्माक मित्र करून घेता परमात्माला वयरी प्रीती दवरता परमात्माले परायण जाता तेदना तांकां कृतमैत्रस्य कोण मत्परे ही मिगेल वैर परायण जतकी मिगेल भक्तू जतकी तागेल वैरची प्रीतीन कृतमैत्रस्य तागेल वैर म्हाकाय प्रीत येता करिष्ये मदनुग्रहम आम अनुग्रह करता म्हणून हे परमात्माल दया जनांगेल दया मोह माया त्याला परमात्माल दया आमकां कश्टा घालून सुख दिवचें तशी तागेल भक्त नयनातील जनाक जाय जाल्यार सुख उपभोग दितकय तो आनी तांकां सदा सर्व काळ बंधनांतू घालता तो कर्म बंधनांतू भवबंधनांतू घालता भक्त नतील जनाक कोण तांगेले भक्तस तांकां प्रतिकूल परिस्थिती दिवन तागेल दिकड व्हरता म्हणून तांकां अनुकूल परिस्थिती दिनावे कितली की तागेल भक्त चांग परिस्थितीर येशील आसची जाल्यार तांणी चांग परिस्थितीर आशिल्ल्याक पंत तांणी प्रतिकूल परिस्थिती कायल्यारी देवाल वेर कोपनाची देवाद्वेश करनाची देवा उलयनाची दोन्ही परमात्माले प्रसाद म्हणून घेताची परमात्माले एक परमात्मा शरण येवची मात्र तांणी सोणाची तशी हे परमात्माले प्रितीचे गुण दैवी गुण म्हळ्यार पळय तांतू भूतदया एक हें कशें येता आमकां भूतदया शास्त्राध्ययन सत्संग सत्शास्त्र श्रवण हाजी निमती जावन आमकां भूतदया म्हळेले गुण येता न भार्या समम मित्र न च धर्मो दया समह म्हूण म्हणला म्हळ्यार बायलेले इतले व्हड फ्रेंड कोणय नाकय मित्र कोणय नाकय तशी भूतदया इतले व्हड धर्म ना म्हूण जनांक तशी को धर्म खंयचे धर्म भूतदया भूतदय धर्म कय किम सौख्यम कसले सौख्य म्हळ्यार कसाने आरोग्यता जगती जंतो जगत्यांतू अरोग येवचे रोग नाना शिरपचे सौख्य कह स्नेह खंच्याक स्नेह म्हणजे सद्भाव चांग भाव नसूचे किम पांडित्यम खंच्याक पांडित्य म्हणजे परिच्छेद युक्तायुक्त विवेचनेक पांडित्य म्हणजे म्हणून हितोपदेशांत तू सांगिलस तशी परमात्माल दया अनुग्रह सकड आस म्हण जाल्यार तो भक्तू साधना मार्गांतू मुखार वता आमी पळयत ददीची महर्शील दयागुण अथर्वण ऋषीले ददीती महर्शील काणी पळयल्यार तागेले एक दयागुणाचे विशय कळटा पळय अथर्वण म्हूण म्हळेले एक ऋषी तागेल पुत्र ददीची तो इंद्रालेक ताका एक मधुविद्या म्हूण म्हळेलें इंद्रान शिकयली म्हणटकय इंद्रू हें विद्या कोणाकय तूं दान म्हळ्यार विद्या दान करूं नज हें विद्या उपदेश करूं नज म्हणून इंद्रान ताका आज्ञा दिल्लेलो आसतना ददीची ते दोनी अश्विनी कुमार म्हळेले देवतेक ते विद्या बोधन करता इंद्रा कोप येता इंद्रा कोप येवन ददीचिले माती कातरतो तो जाल्यार अश्विनी कुमार तांगेले वैद्य विद्येन ताका ते ददीचीक ताका तेगेले देहा वापस मुंड जोडण करून रुंड जोडण करून ताका जीव दिताची मुखार सून वृत्रासुराले नाश करच्याक ताका ददीचिलेची फाटीचे हड्ड जावका जाता इंद्राक तो येवन निमगिता म्हाका तुगेले फाटी हड्ड जावका येता म्हळ्यार ताजी निमती मात्र ताजी निमती जाल्यार आयुधान मात्र वृत्रासुराल मरण जाता म्हणटा ददीची इंद्रान म्हाका फुडें शिकयला हांव कसले दिवका म्हूण म्हणा इंद्र मान्नय न्हय सगळी जगत्याचे हित ताका जावका जाता तशी लोककल्याणा खातीर ददीची वपोता आनी योगाग्नीन तागेले देह दहन करून तागेले फाटी हड्ड इंद्रा मेळची तशी करता तो तशी पळया हे दया गुण ताका देवतेंगेल वैरसूची दये निमती इंद्रान कसं की ताका कसं की वायट केला म्हणून लेक्का दवरना नशी इंद्राक तो फाटी हड्ड दिता पळय तशी अन्यक रंती देवू तागेल एक दया गुणा विशयी काणेस ही कसं म्हूण आमी पायचे दिसाचे भगवद्गीतेन तो पळया आजी सांगिल्लें गीतामृत सार परमात्माले तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।